Hello friends, our today's topic is pressure. Pressure exerted by the fluid. The fluid which is at rest exerts a force on the surface of the contact. जे आपलं जे फ्लुइड आहे ते ज्या सरफेसच्या कॉन्टॅक्टमध्ये असेल त्या सरफेसवरती आणि ते फ्लुइड कसं असणार आहे रेस्टमध्ये. असं रेस्टमध्ये असणारं फ्लुइड ज्या सरफेसच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे त्या सरफेसवरती फोर्स एक्झर्ट करतं. ठीक आहे, अगेन रिपीट करते बघा. फ्लुइड ॲट रेस्ट, फ्लुइड आपलं कसं आहे रेस्टवरती आणि इट एक्झर्ट्स अ फोर्स मीन्स द फ्लुइड विच इज ॲट रेस्ट एक्झर्ट अ फोर्स. कशावरती फोर्स अप्लाय करतं और ॲक्ट करतं ऑन द सरफेस ऑफ दी कॉन्टॅक्ट. ज्या कॉन्टॅक्ट सरफेस आहे त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये त्या सरफेसवरती फोर्स एक्झर्ट करतं. आता सरफेसेस कुठल्या कुठल्या असू शकतात. मे बी वॉल और द बॉटम ऑफ दी ओपन कंटेनर. कंटेनर म्हणजे काय की ज्या कंटेनरमध्ये आपलं फ्लुइड आहे. जर गॅस असेल तर तो एखाद्या सिलेंडरमध्ये वगैरे असू शकतो. तुम्ही सिलेंडर इमॅजिन करू शकता, त्याच्यामध्ये LPG गॅस असतो. मग त्याचे जे वॉल्स आहेत त्याच्या वॉल्सवरती तो फोर्स एक्झर्ट करू शकतो. किंवा फ्लुइड समजा आपण पाणी विचारात घेतलं तर पाण्याची टाकी असते, ते सिलेंडर असतो, म्हणजे उभ्या ज्या व्हर्टिकल वॉल्स आहेत त्याच्यावर पण त्याचा फोर्स एक्झर्ट होणार आहे. ॲज वेल ॲज बॉटम जो असतो बॉटम तिथे पण फोर्स एक्झर्ट होणार आहे. मग सरफेस मे बी कुठले कुठले असू शकतात. वॉल और बॉटम ऑफ दी ओपन कंटेनर ऑफ द फ्लुइड, की ज्याच्यामध्ये आपलं फ्लुइड आहे, ज्या कंटेनरमध्ये आपलं फ्लुइड आहे अशा कंटेनरचे वॉल्स किंवा बॉटम असू शकतात. मग आता नॉर्मल फोर्स एक्झिटेड बाय अ फ्लुइड, बघा की फोर्स कसा आहे तर तो नॉर्मल आहे म्हणजे परपेंडिक्युलर डायरेक्शनमध्ये. ते पण कसं फ्लुइड ॲट रेस्ट. सो नॉर्मल फोर्स एक्झिटेड बाय अ फ्लुइड विच इज ॲट रेस्ट पर युनिट एरिया और पर युनिट सरफेस एरिया ऑफ द कॉन्टॅक्ट. सरफेस जेवढा कॉन्टॅक्टमध्ये आहे त्याचा जो युनिट एरिया आहे. सो अगेन रिपीट करते बघा. नॉर्मल फोर्स एक्झर्टेड बाय अ फ्लुइड ॲट रेस्ट, दॅट फोर्स पर युनिट सरफेस एरिया ऑफ द कॉन्टॅक्ट इज कॉल्ड ॲज अ प्रेशर. म्हणजे ही प्रेशरची डेफिनेशन होऊ शकते. म्हणजे इन जनरल आपल्याला प्रेशर म्हणजे काय आहे तर माहिती आहे, फोर्स पर युनिट एरिया. पण आपण फ्लुइड्स बघतोय ना, फ्लुइडच्या बाबतीत आपण बघतोय. मग इथं तो नॉर्मल फोर्स दाखवला आहे की असा जर का वॉल असेल उभी वगैरे भिंतसारखं कंटेनरची वॉल असेल मग त्याच्यावरती फोर्स कशा पद्धतीनं नॉर्मल डायरेक्शनमध्ये ॲक्ट होतोय. फ्लुइड एक्झर्ट अ फोर्स ऑन द व्हर्टिकल सरफेस. किंवा बॉटम असेल तर बॉटमवरती पण फोर्स एक्झर्ट होणार आहे नॉर्मल डायरेक्शनमध्ये. फ्लुइड एक्झर्ट अ फोर्स ऑन द हॉरिझॉन्टल सरफेस. सो बघा, नॉर्मल फोर्स एक्झर्टेड बाय अ फ्लुइड, फ्लुइड कसं आहे तर रेस्ट, दॅट फोर्स पर युनिट सरफेस एरिया ऑफ द कॉन्टॅक्ट दॅट इज कॉल्ड ॲज अ प्रेशर ऑफ द फ्लुइड. हेन्स P इज इक्वल टू F/A. फोर्स आहे तो आपल्या न्यूटनमध्ये आपण मेजर करतो. एरिया आहे A, त्याचे युनिट आहे ते मीटर स्क्वेअर असतं. सो प्रेशरचं युनिट काय झालं न्यूटन पर मीटर स्क्वेअर विच इज इक्वल टू 1 पास्कल. हे असं आपण लिहू शकतो. ठीक आहे, म्हणजे हा झाला आपला प्रेशरचा कन्सेप्ट. मग आता एखाद्या कंटेनरमध्ये आपलं लिक्विड असेल तर त्याच्यामुळे प्रेशर ड्यू टू अ लिक्विड कॉलम. त्या कंटेनरमध्ये लिक्विड आहे आणि त्या लिक्विडमध्ये आपण एक इमॅजिनरी सिलेंडर असं कन्सिडर करायचं आहे की एखादा कंटेनर आहे बघा आणि त्या कंटेनरमध्ये आपण काय भरलं आहे, तो कंटेनर पाण्याने भरलेला आहे. आणि अशा पाण्यामध्ये आपण एक सिलेंडर इमॅजिन करायचं आहे की ज्याची हाईट H आहे आणि त्या सिलेंडरचा खालचा जो एरिया आहे बॉटमचा तो कॅपिटल A आहे. मग आता इथे हा सिलेंड्रिकल कॉलम झाला की नाही तयार. मग अशा वेळेला ह्या सिलेंड्रिकल कॉलममुळं काय प्रेशर एक्झर्ट केलं जातं त्याचा फॉर्म्युला आपण बघणार आहे. अगदी सिम्पल आहे. मग त्याचं ह्याचं एक्सप्लेनेशन बघा. वेसल इज फिल्ड विथ द लिक्विड आहे की नाही. हे आपला कंटेनर आहे किंवा वेसल आहे, त्याच्यामध्ये काय आहे तर लिक्विड आहे.
नाव इमॅजिन अ सिलेंडर विथ सिलेंडर कसं आहे तर ऑफ क्रॉस सेक्शनल एरिया कॅपिटल ए अँड हाईट एच. असं सिलेंडर इमॅजिन करायचं आहे. त्याचा क्रॉस सेक्शनल एरिया ए आहे आणि हाईट एच आहे. आता हे जे लिक्विड आहे त्याची डेन्सिटी रो. सो रो इज द डेन्सिटी ऑफ द लिक्विड. नाव फोर्स इज इक्वल टू एम जी. हे आपल्याला माहितीच आहे की मास इंटू ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. सो फोर्स एम जी इज इक्वल टू द फोर्स एक्झर्टेड बाय द liquid column which is weight on the bottom of the cylinder. नीट लक्षात घ्यायचं हा जो फोर्स आहे एम जी तो फोर्स आहेच या लिक्विड कॉलमने एक्झर्ट केलेला. आणि दुसरं म्हणजे ते काय वेट पण असणार आहे ना. पण ते वेट कुठं आहे ऑन द बॉटम ऑफ द सिलेंडर. न फोर्स ॲक्ट इन द डाऊनवर्ड डायरेक्शन. हा फोर्स जो आहे तो कुठल्या डायरेक्शनमध्ये ॲक्ट होणार आहे तर डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये. दरफॉर प्रेशर आपण प्रेशरचा इथं फॉर्म्युला पाहिलाच आहे की फोर्स नॉर्मल फोर्स पर युनिट सरफेस एरिया इन कॉन्टॅक्ट. त्या रूलनुसार किंवा त्या फॉर्म्युलानुसार प्रेशर इज इक्वल टू एफ अपॉन ए. एफ म्हणजेच काय मास इंटू ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. जी अपॉन एरिया. आता हे जे आपलं मास आहे जे लिक्विड मास कुणाचं आहे तर हे आपलं जे लिक्विड आहे त्या लिक्विडचं मास आहे. मासला आपण कशात ट्रान्सफॉर्म करायचं आहे व्हॉल्यूम इंटू डेन्सिटीमध्ये. आता व्हॉल्यूम म्हणजे बघा खालचं क्रॉस सेक्शनल एरिया इंटू हाईट. या सिलेंडरचं व्हॉल्यूम कसं येणार आहे क्रॉस सेक्शनल एरिया इंटू हाईट म्हणजे व्हॉल्यूम ऑफ दी सिलेंडर. सो व्हॉल्यूम काय आला ए इंटू एच इंटू डेन्सिटी आपली रो म्हणजे मास इज इक्वल टू काय झालं ए एच इंटू रो. आता ह्याच फॉर्म्युलामध्ये एमची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली आहे ए एच इंटू रो. जी तसंच आहे आणि प्रेशर आपला डिवायडेड बाय ए. एला ए कॅन्सल होणार आहे. हेन्स प्रेशर इज इक्वल टू एच रो जी झालं. हा जर आपण फॉर्म्युला नीट नोटीस केला तर प्रेशर डिपेंड्स अपॉन द हाईट. प्रेशर डिपेंड्स अपॉन द डेन्सिटी अँड प्रेशर ऑल्सो डिपेंड अपॉन द ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ग्रॅव्हिटेशनच्या चॅप्टरमध्ये वी हॅव लर्न दॅट जी चेंजेस हे आपल्याला माहिती आहे ड्यू टू लॅटिट्यूड लॉन्जिट्यूड इक्वेटरवरती किंवा पोलवरती जीची व्हॅल्यू वेगळी असते किंवा सरफेसवरती वेगळी असते डेप्थमध्ये वेगळी असते. हे जीची व्हॅल्यू चेंज होऊ शकते. त्यानुसार मग प्रेशर पण आपलं फ्लुइडनं जे एक्झर्ट केलेलं आहे ते चेंज होऊ शकतं. हेन्स प्रेशर डिपेंड्स अपॉन द हाईट डेन्सिटी अँड ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. बट दॅट प्रेशर डज नॉट डिपेंड अपॉन द एरिया. ह्या एरियावरती डिपेंडंट नाही. दॅट इज द कन्सेप्ट. हेन्स प्रेशर एक्झर्टेड ड्यू टू liquid column is equal to h rho g. H means height, rho is the density and g is the acceleration due to gravity.